आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। सोशल मीडियावर स्वयंघोषित उमेदवारांचा जणू महापूर उसळलाय। गावोगावात चौकाचौकात जनतेचा उमेदवार आपला सेवक अशा घोषवाक्यांचे बॅनर लागलेले दिसतात। त्यामुळे राजकीय समीकरणं वेगानं बदलतायत आणि यामुळेच शिरूरमध्ये यंदा अनपेक्षित अशा घटना घडणार आहेत। जाणून घेऊया स्थानिकच्या पार्श्वभूमीवर शिरूरमध्ये सध्या काय चाललंय। नमस्कार, मी सारिका। निवडणुका जवळ येऊ लागल्या तसा संघर्ष अजूनच कडवा होतोय आणि वातावरण अजूनच तापतंय। शिरूर शहरात शिवसेना, मनसे, आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचा विविध आंदोलनं, आपले नेते, मिळालेला निधी अशी ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिरूर नगर परिषद निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये आणि अशातच अनेक अनपेक्षित घडामोडी शिरूर शहरात घडतात। पालिकेतील गेल्या 15 वर्षांपासून सत्ताधारी शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी शहर विकास आघाडी नगरपालिका निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर करत आपली भूमिका स्पष्ट केली। तर लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक यांनी सुद्धा लोकशाही क्रांती आघाडी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं। या झालेल्या राजकीय घडामोडींनंतर शिरूर शहराची राजकीय समीकरणं प्रचंड वेगानं बदलली आणि राजकीय पक्षांच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं। या निवडणुकींसाठी नगर परिषदेची एकूण 12 प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे। प्रत्येक प्रभागातून 2 असे एकूण 24 नगरसेवक आणि थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष असे 25 जण नगर परिषदेत जाणार आहेत। यंदा हे नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळे या पदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच दिसते। उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहर विकास आघाडी आतापर्यंत निवडणूक लढवत आली। धारीवाल आणि शिरूरकरांचं जिव्हाळ्याचे संबंध आहेत। शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। धारीवाल यांचं शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव असं योगदान असल्यानं त्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो। पण उद्योग आणि व्यवसायाचं कारण देत त्यांनी यंदा निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला। शिरूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा चंग बांधलेले इच्छुक हे शिरूर शहर विकास आघाडीच्या उमेदवारी करता मोठ्या प्रमाणावर इच्छुक होते। विकास आघाडीची उमेदवारी म्हणजे विजयाची हमखास खात्री असं सर्वांना वाटायचं। पण विकास आघाडीचा निवडणूक मैदानाबाहेर राहणार असल्याचं जाहीर झाल्यानं इच्छुक उमेदवारांची एकच धावपळ उडाली असून आता त्यांना सुद्धा आपलं नशीब दुसरीकडे आजमावं लागतंय। आणि त्यामुळेच राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट या पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होऊ लागलीय। आता शिरूर मधले राजकीय समीकरण असं आहे की इथं धारीवाल यांच्या शहर विकास आघाडी समोर टिकाव लागणं हे शक्यच नसतं आणि हे शक्य नसल्यानं भाजप सोडला तर इथं बाकी कोणत्याच पक्षानं नगर परिषद निवडणुकीसाठी कधीच आपली तयारीच केली नव्हती। सर्व पक्षीय उमेदवार हे स्वतः दरवर्षी इथं शहर विकास आघाडीत सहभागी होत आले। भाजपनं सुद्धा गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेची निवडणूक लढवली होती। अशा प्रकारे इथं एक प्रकारे शहर विकास आघाडीचा पगडा आहे। पण शहर विकास आघाडी यंदा निवडणुकीत उभीच राहणार नसल्यानं असलेल्या नसलेल्या सगळ्या पक्षांना आता इथूनच तयारी करण्याचा चेव चढलाय। आता प्रकाश धारीवाल यांनी उद्योग व्यवसाय याचं कारण देत शहर विकास आघाडी निवडणुकीत उतरणार नसल्याचं सांगितलं खरं, पण असं असलं तरी सर्व पक्षांच्या नेतृत्वांकडून त्यांच्या उमेदवारांना शहर विकास आघाडीत घेण्यासाठी आणि नगराध्यक्ष हा आमचाच पक्षाचा हवा अशा येत असलेल्या दबावापोटी धारीवाल यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। आता जरी धारीवाल यांनी माघार घेतल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला इथं स्कोप असल्याचं म्हटलं जातं, कारण अशोक पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी सत्तेत असताना सुद्धा आतापर्यंत शिरूर नगर परिषद निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप कधीच केला नव्हता। तरीही शहरात अशोक पवार यांना मानणारा मोठा वर्ग अजूनही आहे। धारीवाल यांनी निवडणुकीतून माघार घेताच माजी आमदार अशोक पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी शिरूर नगर परिषद निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले आणि हे तुकडे झाल्यानंतर अशोक पवार शरद पवार यांच्यासोबत राहिले तर त्यांचे शिरूर शहरातील पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात गेले। त्यामुळे आता कोणीच वाली राहिला नसलेल्या शिरूर नगर परिषदेचा कारभार कोणाच्या हातात जाणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब पेजला फॉलो करायला विसरू नका।